नमस्कार मंडळी, तर हा होता आमचा त्र्यंबकेश्वरचा लास्ट डे. आय नो हा ब्लॉग टाकायला जरा जास्तच उशीर झाला आहे, पण ठीक आहे. आमची सगळी पूजा कंप्लीट झाली होती आणि लास्ट डे ला आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन करायचं ठरवलं होतं. सकाळी बरोबर 4 वाजता उठलो आम्ही दर्शनासाठी. मॉर्निंग पिल्लू. गोलूला रेडी करून झाल्यानंतर मी तयार व्हायला घेतलं आणि मला वाटलं मी लवकर रेडी होईल, पण कसलं काय, मला मेकअप करायलाच अर्धा तास गेला. मेकअप तर करून झाला, पण डोळ्यावरची झोप काय उडत नव्हती, म्हणून मस्तपैकी मी ब्लॅक कॉफी घेतली आणि थोडेसे हेअर ड्राय केले आणि फायनली इथे मी रेडी झाली. त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन माझी खूप महिन्यापासूनची इच्छा होती, पण म्हणतात ना, जोपर्यंत देवाची इच्छा नसते तोपर्यंत योग काही जुळत नाही. दर्शन घेतल्यानंतर मला खूप बरं वाटलं. बऱ्याच महिन्यापासूनची माझी इच्छा पूर्ण झाली. त्र्यंबकेश्वरला सकाळी थंडी खूप जास्त होती, म्हणून आम्ही मस्तपैकी सर्वांनी गुळाचा चहा घेतला. मॅम 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 तुम्हाला कुठेतरी पाहिलंय मी. काय करता तुम्ही? ओ येस, माझं नाव आरती जळगावकर. आय एम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. हा सर्व टाइमपास करून झाल्यानंतर आम्ही रूमवर लगेच निघालो, कारण की आम्हाला मुंबईसाठी निघायचं होतं. आणि आरती इथे मस्तपैकी अंगावर ब्लँकेट घेऊन आरामात घोरत झोपली होती. घरी आल्यानंतर मम्मीने रात्रीच्या जेवणात मस्तपैकी खिचडी भात केला होता. त्यासोबतच लोणचं, पापड आणि माझी सिरियल. अजून कशाला काय हवं? मग काय, मी मस्तपैकी खिचडी भातावर ताव मारला. बस ह्या ब्लॉग साठी एवढंच. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.